नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टॉक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एआयने ट्रेडिंग केलं सोपं या सिरीजच्या या पर्टिक्युलर पार्टमध्ये मी तुमच्याशी डिस्पॅरिटी कन्सेप्टबद्दल चर्चा करणार आहे. पर्टिक्युलरली डिस्पॅरिटी कन्सेप्ट काय आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. त्यानंतर डिस्पॅरिटी कन्सेप्टचा आपण एआयच्या माध्यमातून कसा वापर करू शकतो आणि नेमकं आपण आपल्या ट्रेडिंग जर्नीमध्ये या गोष्टीचा कसा समावेश करू शकतो त्याबद्दलची मी माहिती तुम्हाला देणार आहे. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की डिस्पॅरिटी कन्सेप्ट म्हणजे नेमकं काय आहे. तर आता या ठिकाणी जर का आपण निफ्टीचा हा डेली चार्ट जर का बघितला तर या ठिकाणी तुम्हाला जी येलो कलरची जी लाईन आहे ही 50 EMA ची लाईन दिसते. तर डिस्पॅरिटी म्हणजे थोडक्यामध्ये काय, तर जी प्राइस चाललेली आहे त्या प्राइसचं या पर्टिक्युलर मुव्हिंग ॲव्हरेज पासूनचं असलेलं अंतर याला डिस्पॅरिटी असं म्हटलं जातं. आता सध्या जर का बघाल तर करंट जर का सिच्युएशन बघितली तर या ठिकाणी 50 EMA ला एकदम चिटकून मागच्या काही 7 ते 8 सेशन्स पासून 8 ते 10 सेशन्स पासून जवळपास ही निफ्टी आपल्याला चाललेली सध्या ट्रेड होताना दिसते. तर ओव्हरऑल जर का नेट बघाल तर तुमच्या असं लक्षात येईल की एक्स्ट्रीम पॉईंट्सला म्हणजे समजा से फॉर एक्झाम्पल आपण हा इथला पॉईंट जर का बघितला म्हणजे सप्टेंबर 2024 जर का पॉईंट बघितला तर या ठिकाणी मुव्हिंग ॲव्हरेज पासून प्राइस ही खूप जास्त दूर गेलेली होती. म्हणजे या ठिकाणी काय, एका विशिष्ट अंतरापेक्षा जर का जास्त काळ प्राइस वरती गेली तर जे मुव्हिंग ॲव्हरेज आहे ते मॅग्नेट सारखं प्राइसला आपल्याकडे खेचून घेण्याचं काम करत असतं. हे तुम्हाला वरच्या साईडला देखील दिसू शकतं, त्याचसोबत तुम्हाला या ठिकाणी डाऊन साईडला देखील दिसू शकतं. म्हणजे आपण याला काइंड ऑफ ओव्हर सोल्ड आणि ओव्हर बॉट अशा लेवल्स आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे जर का प्राइस वरती गेलेली असेल एक्स्ट्रीमली तर ती ओव्हर बॉट झाली आणि जर का प्राइस एक्स्ट्रीमली खाली आलेली असेल तर ती ओव्हर सोल्ड एरियामध्ये गेली असं आपण म्हणू शकतो, जे आपण RSI मध्ये नेहमी बघतच आलेलो आहे. तर आता मुव्हिंग ॲव्हरेजच्या दृष्टिकोनातनं आपण या ठिकाणी जर का डिस्पॅरिटी कन्सेप्ट जर का अप्लाय केली तरी देखील आपल्याला या ठिकाणी थोडासा अंदाज येऊ शकतो की बाबा प्राइस सध्या ही एक्स्ट्रीमली ओव्हरबॉट झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी बाईंग करणं थोडंसं रिस्की आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो, किंवा आता प्राइस या ठिकाणी ओव्हर सोल्ड झाली आहे, आता या ठिकाणी शॉर्ट करणं तितकंसं फिजिबल ठरणार नाहीये याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो आणि जेणेकरून आपण काही चुकीचे डिसिजन्स घेण्यापासून आपण या ठिकाणी वाचू शकतो. याला डिस्पॅरिटी थोडक्यामध्ये म्हटलं जातं. तर आता या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी 50 EMA चा अभ्यास केलेला आहे, 50 EMA चा डिस्पॅरिटीचा अभ्यास केलेला आहे. तर त्याकरता मी क्लॉड AI ला एक विशिष्ट असा प्रॉम्प्ट दिलेला आहे. जर का आपण या ठिकाणी क्लॉड AIचं बघायला या ठिकाणी तर एक प्रॉम्प्ट मी पर्टिक्युलरली ChatGPT कडून घेतलेला आहे आणि हा प्रॉम्प्ट मी मॅन्युअली असं लिहिलेला नाहीये. ChatGPTला मी सांगितलं की मला नेमकं काय हवंय, मला 50 EMAचं या ठिकाणी मला डिस्पॅरिटी कन्सेप्टचा अभ्यास करायचा आहे आणि तो बॅक डेटा टेस्ट करून मला त्याचा एक रिपोर्ट पण बनवायचा आहे. त्याचसोबत मला पाईनस्क्रिप्टच्या व्हर्जन 6 मध्ये एक इंडिकेटर देखील बनवायचं की जेणेकरून मला पुढे ट्रेडिंग करताना त्या पर्टिक्युलर स्टडीचा अभ्यास करायला मला मदत होईल. तर आता या ठिकाणी क्लॉडला जर का मी हा प्रॉम्प्ट दिला तर त्यानं मला काही विशिष्ट पद्धतीनं रिपोर्ट जनरेट करून दिला. तर या ठिकाणी ही सर्व प्रोसेस मी ऑलरेडी करून घेतलेली आहे की जेणेकरून हा व्हिडिओ आपल्याला शॉर्ट ठेवायचा आहे, फार अगदी मोठा लेंदी व्हिडिओ काही करायची गरज नाहीये. तर हा प्रॉम्प्ट आहे, जर का तुम्हाला प्रॉम्प्ट हवा असेल तर समोर डिस्प्ले होत असलेल्या हेल्पलाईन नंबरला तुम्हाला प्रॉम्प्ट म्हणून मेसेज करायचा आहे. तर तुम्ही प्रॉम्प्ट म्हणून मेसेज केल्यानंतर तुम्हाला हा प्रॉम्प्ट मिळेल. त्याचसोबत तुम्हाला जे या पर्टिक्युलर प्रॉम्प्ट दिल्यानंतर आलेलं जे आउटपुट आहे, जो की आता रिपोर्ट मी तुम्हाला समोर दाखवणार आहे, तो रिपोर्ट प्लस तुम्हाला ते इंडिकेटर देखील मिळणार आहे. तर त्याकरता तुम्हाला समोर डिस्प्ले होत असलेल्या हेल्पलाईन नंबरला प्रॉम्प्ट म्हणून मेसेज करायचा आहे. तुम्हाला व्हॉट्सअपवरती त्याला रिप्लाय डेफिनेटली मिळेल. तर या ठिकाणी बघा, सर्वप्रथम मी या ठिकाणी काय म्हटलं होतं की बाबा मी डिस्पॅरिटीसाठी तुला काही डाटा तुला देणार आहे आणि त्या डाटाचा वापर करून तुला एक रिपोर्ट बनवायचा आहे आणि तुला एक इंडिकेटर बनवायचा आहे. तर त्याने सर्वप्रथम मला इंडिकेटर बनवून दाखवला आणि त्याचा डिटेल रिपोर्ट देखील दिला. तर आपण रिपोर्ट बघूया पहिल्यांदा की रिपोर्ट त्याने नेमका काय दिला होता. तर मी त्याला निफ्टीचा जो डाटा दिला होता तो जून 2015 पासून ते मे 2026 पर्यंतचा डाटा त्याला दिला होता. म्हणजे जवळपास 2700 ट्रेडिंग डेजचा या ठिकाणी हा डाटा आहे. 2708 ट्रेडिंग सेशनचा हा डाटा मी त्याला दिलेला होता. त्याच्यावरनं त्यांनी त्याचे काही अभ्यास निकष लावले, त्यांनी काही ऑब्झर्व केलं की किती विशिष्ट अंतरावरती निफ्टी गेल्यानंतर प्राइस ही ओव्हरबॉट होतीये किंवा किती विशिष्ट अंतर खाली गेल्यानंतर प्राइस ही ओव्हर सोल्ड होतीये, की जिथं या ठिकाणी आपल्याला बाईंग करणं एक्स्ट्रीम लेवल्सला बाईंग करणं रिस्की असू शकतं किंवा एक्स्ट्रीम लोजला आपण या ठिकाणी शॉर्ट करणं रिस्की असू शकतं. हे त्यांनी मला डिस्पॅरिटीवरनं अभ्यास करून दिलेलं आहे. तर एक्स्ट्रीम ओव्हरबॉट जी त्यांनी या ठिकाणी लेवल दिलेली आहे ती साधारणपणे 5.56% म्हणजे 5.56% जास्त वरती जर का निफ्टी गेला त्या पर्टिक्युलर 50 ॲव्हरेज पासून वरती, तर या ठिकाणी हे हाय रिस्क असते रिव्हर्सलची. म्हणजे या ठिकाणी तो डिस्ट्रीब्युशन एरिया आहे असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर या ठिकाणी काय म्हटलं त्याने एक्स्ट्रीम ओव्हरसोल्ड लेवल काय सांगितली की साधारणपणे 4.5 ते 5% खालती
मुव्हिंग ॲव्हरेजपासून प्राइस जर का खालती गेली तर या ठिकाणी ही हाय रिव्हर्सल चान्स असतो की या ठिकाणी निफ्टी परत एकदा वरच्या साईडला बाउन्स बॅक करेल. आणि हे ओव्हरऑल जर का पूर्ण डाटामध्ये जर का बघाल तर या ठिकाणी त्याची फ्रिक्वेन्सी पण दिली की किती वेळा हे अशा पद्धतीने घडलेलं आहे. आता या ठिकाणी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी कळलेली आहे की या न्यूट्रल झोनच्या दरम्यान म्हणजे साधारणपणे 50 EMA पासून 1.5 ते 3.5% दरम्यान ही निफ्टी मोस्ट ऑफ द टाइम मार्केट राहतं हे. आणि ही कंडिशन जी असेल ही नॉर्मल मार्केट कंडिशन असेल. या ठिकाणी आपल्याला बघितलं तर 60% वेळा तुम्हाला या ठिकाणी दिसते या पर्टिक्युलर डाटामध्ये 2700 दिवसांपैकी 60% ऑफ द टाइम निफ्टी जो आहे तो 1.5 ते 3.5% रेंजमध्ये राहिलेला आहे 50 EMA पासून. आता जर का आपण या ठिकाणी बघाल तर ह्या 50 EMAच्या जवळ म्हणजे सध्याची जी काही सिच्युएशन आहे ही नॉर्मल सिच्युएशन आहे थोडक्यामध्ये. आणि जर का आपण या ठिकाणी बघाल की इथे मध्यंतरीच्या काळामध्ये जी झालेली होती, आता हा जो फेज होता हा पर्टिक्युलरली जो काही मिडल ईस्टमध्ये जे काही वॉर सिच्युएशन होते त्याच्यानंतर जे काही प्रॉब्लेम क्रिएट झाले होते त्याच्यानंतर आलेला हा एक एक्स्ट्रीमली ओव्हरसोल्ड फेज होता. तर ही अशी जी परिस्थिती आहे ही खूप कमी वेळा पाहायला गेलेली आहे. त्याचसोबत जर का आपण वरच्या साईडला जर का बघाल तर इथे देखील तुम्हाला असे खूप कमी वेळा आपल्याला या ठिकाणी एकदम असे ओव्हरबॉट झोन्स आपण या ठिकाणी एक्स्ट्रीमली अनुभवलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मार्केट असतं त्यावेळेस आपण या ठिकाणी सावधगिरीने किंवा आपण या ठिकाणी आपली क्वांटिटी करताना कमी करू शकतो. हे ट्रेडिंग डिसिजन्स घ्यायला आपल्याला सोपं जातं, त्यासाठी या डिस्पॅरिटीचा वापर केला जातो. तर त्यांना मला प्रॉपरली या सर्व कन्सेप्टवरून हा डिटेल रिपोर्ट बनवून दिलेला आहे. हा रिपोर्ट आहे जवळपास 8 पानांचा आहे. यामध्ये त्यांनी सविस्तर त्याचे ऑब्झर्वेशन सांगितले की कधी कधी काय काय झाले, कशा कशा पद्धतीने या घटना घडलेल्या आहेत. हे डिटेलमध्ये रिपोर्टमध्ये तुम्हाला या गोष्टी वाचायला मिळतील. तर तुम्ही हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट केल्यानंतर व्हॉट्सअपवरती तुम्हाला डेफिनेटली हा रिपोर्ट देखील पाहायला मिळेल. आता या ठिकाणी बघा, जर का आपण या ठिकाणी इंडिकेटर बघितलं तर त्याने इंडिकेटर देखील मला डिस्पॅरिटीचा क्रिएट करून दिलेला आहे. तर अशा पद्धतीने हा एक RSI काइंड ऑफ त्यानं डिस्पॅरिटीचा मला इंडिकेटर डेव्हलप करून दिलेला आहे. जर का आपण या ठिकाणी जर का बघाल तर इथे एकदम ग्रीन झालेला आहे, म्हणजे मायनसमध्ये या ठिकाणी हा जवळपास 9% या ठिकाणी खाली आपल्याला आलेला दिसतोय. म्हणजे हे एकदम एक्स्ट्रीमली ओव्हरसोल्ड पोझिशन होती. आणि अशा परिस्थितीमध्ये जर का आपण हेवीली शॉर्ट करत असू तर अननेसेसरी आपण त्या ठिकाणी टॅप होणार आणि फुकट आपण त्या ठिकाणी लॉसेस करून घेणार, कॅपिटल आपण त्या ठिकाणी वाईपआउट करून घेण्याची देखील शक्यता असते. म्हणून या डिस्पॅरिटी कन्सेप्टचा अभ्यास करून आपण सावध होऊ शकतो की बाबा या ठिकाणी हे एक्स्ट्रीमली ओव्हरसोल्ड पोझिशन आहे बाबा मार्केटची, इथे आपण हेवीली शॉर्ट जायला नकोय. किंबहुना जर का आपण शॉर्ट करून पैसे कमवलेले असतील तर त्या ठिकाणी मार्केटमधनं एक्झिट करणं शहाणपणाचं लक्षण असतं. हे आपल्याला या पर्टिक्युलर इंडिकेटरच्या माध्यमातून कळू शकतं. अर्थात आपल्याला हे RSIच्या मदतीने देखील कळतं, पण मुव्हिंग ॲव्हरेज सुद्धा जर का तुम्हाला या ठिकाणी RSI सोबत जर का सिग्नल देत असेल तर आपल्याला या ठिकाणी इमिजिएटली काहीतरी प्रॉपरली ॲक्शन घेणं हे गरजेचं असतं. तर त्याकरता हा सर्व कन्सेप्ट वापरला जातो. आणि जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने इथे ब्लू दिसतोय तर हे नॉर्मल एक झोनसाठी हा ब्लू लाईन आहे. आणि जेव्हा जेव्हा या ठिकाणी एक्स्ट्रीमली असं रेड झालेलं दिसते तेव्हा आपल्याला या ठिकाणी कुठेतरी हे सिग्नल देते आपल्या डिस्पॅरिटी की बाबा या ठिकाणी एक्स्ट्रीमली ओव्हर बॉट झालेला आहे. जर का आपण या ठिकाणी बघाल जिथे जिथे एकदम ग्रीन झालेलं आहे त्या ठिकाणापासून मार्केटने चांगला असा बाउन्स घेतलेला दिसतोय. एकदम ज्या ठिकाणी जर का बॉटम जर का बघाल तिथे प्रॉपरली एक्स्ट्रीमली असं ग्रीन झालेला हा डिस्पॅरिटी दिसतोय आपल्याला. आणि जर का आपण या ठिकाणी जर का बघाल तर इथे सप्टेंबर 24 ऑक्टोबर 24च्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला इथं रेड झोनमध्ये डिस्पॅरिटी गेलेली दिसते. त्याच्या आधी पण बघाल या ठिकाणी प्रॉपरली इथं रेड झोनमध्ये आपल्याला डिस्पॅरिटी गेलेली दिसत होती. तर अशा पद्धतीनं हा एक डिस्पॅरिटी कन्सेप्ट आहे, आपण याचा निश्चितपणे आपल्या ट्रेडिंग जर्नीमध्ये वापर करून घेऊ शकतो. आता या ठिकाणी मी फक्त प्रयोगाखातर या ठिकाणी 50 EMAचा मी वापर केला. तुम्ही तुमच्या एंडनी, मी तुम्हाला प्रॉम्प्ट पाठवूनच देईन, तुम्ही तुमच्या एंडनी त्या प्रॉम्प्टला ॲडजस्ट करून जिथं 50 आहे तिथं तुम्ही 200 ॲव्हरेजचा अभ्यास करू शकता, किंवा त्या ठिकाणी तुम्ही 20 ॲव्हरेजचा अभ्यास करू शकता, किंवा आता हे मी डेलीवरती केले तुम्ही या ठिकाणी वीकली टाइम फ्रेमचा अभ्यास करू शकता. तर जेणेकरून तुम्हाला एक प्रॉपर असा फुलप्रूफ अंदाज येईल की बाबा एका विशिष्ट अंतरावरती गेल्यानंतर हिस्टॉरिकली काय झालेलं आहे. आता या ठिकाणी हा जो रिपोर्ट त्यानं मला जनरेट करून दिलेला आहे हा 2708 ट्रेडिंग डेचा म्हणजे जवळपास 11 वर्षांचा हा डाटा मी त्याला दिलेला आहे. आणि हा डाटा देखील मी या ठिकाणी ट्रेडिंग व्ह्यूवरूनच डाउनलोड केलेला आहे. या ठिकाणी माझ्याकडे ट्रेडिंग व्ह्यूचं प्रीमियम व्हर्जन आहे. तुमच्याकडे समजा ट्रेडिंग व्ह्यूचं प्रीमियम व्हर्जन किंवा पेड व्हर्जन नसेल तुमच्याकडं तर तुम्ही तुमच्याकडे जर कुठलं तरी एखादं क्रेडिट कार्ड यूज करून तुम्ही 30 डेज फ्री ट्रायल घेऊ शकता. 30 डेज फ्री ट्रायल घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे संपूर्ण प्रीमियम फीचर्स तुम्हाला 1 महिन्याकरता 30 दिवसांकरता अगदी फ्री ऑफ कॉस्ट वापरायला मिळू शकतात. तर तुम्ही तुमच्या एंडने याचा अभ्यास करा. तुम्ही समजा तुम्हाला डाटा जरी हवा असेल कुठल्या प्रकारचा तरी देखील तुम्ही हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपवरती, तुम्हाला डेफिनेटली त्याच्यावरती आमच्याकडनं हेल्प ही दिली जाईल. तर अशा पद्धतीने या पर्टिक्युलर डिस्पॅरिटीचा अभ्यास करून आपलं ॲनालिसिस किंवा आपलं जे काही
ट्रेडिंगची जी काही जर्नी आहे ती आपण या ठिकाणी निश्चितपणे सोपी करू शकतो, असं एक माझं वैयक्तिक आजपर्यंतचा एक्सपिरियन्स आहे. आणि जसं जसं आपण या ठिकाणी क्लॅरिटीकडे जातो, म्हणजे ट्रेडिंग करताना, ॲनालिसिस करताना आपले जसे जसे क्लिअर डिसिजन्स होतात किंवा आपले थॉट जसे जसे क्लिअर होतात ना, तसे आपले या ठिकाणी प्रॉफिट होण्याचे चान्सेस वाढू शकतात आणि लॉस मेकिंग ट्रेड्स किंवा लॉस मेकिंग ट्रेडिंग डिसिजन्स आपण या ठिकाणी कमी कमी घेतो आणि चांगले डिसिजन्स, आपण राईट डिसिजन्स घ्यायला या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीनं सुरुवात करू शकतो, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तर तुम्ही देखील ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करा. हेल्पलाईनवरती डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा आणि अर्थातच तुम्ही व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला त्याच्यावरती संपूर्ण हा प्रॉम्प्ट, त्यासोबत हा रिपोर्ट आणि हे इंडिकेटर, हे सर्व काही आमच्याकडनं प्रोव्हाइड केलं जाईल. धन्यवाद.